तुम्ही रोज 100 रुपये वाचू शकता का? जर तुम्ही तुमच्या किरकोळ खर्चामधून रोज 100 रुपये वाचवले तर हेच 100 रुपये 10 वर्षांनंतर लाखोमध्ये बदलू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की रोज 100 रुपये वाचवल्याने किती होतात 10 वर्षांनंतर. तेच पैसे आपण तसेच ठेवले तर किती होतात, त्याच पैसे आपण जर बँकेत टाकले तर किती होतात, त्याच पैशाची जर आपण एसआयपी केली तर किती होतात. आणि करोडपती लोक रोज थोडे थोडे पैसे का वाचवतात, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवट मी तुम्हाला एक रिअलिस्टिक प्लॅन देणार आहे ज्यामध्ये सर्वसामान्य माणूसही लाखोमध्ये कमाई करू शकतो. रोजचे 100 रुपये म्हणजे किती, चला गणित करूया. दिवसाला 100 रुपये बचत, एका महिन्याला 3000 रुपये बचत, एका वर्षाला 36,500 बचत आणि 10 वर्षाला 3,65,000 बचत. बघा, तुम्ही जर निस्ती रक्कम बाजूला काढून ठेवली तर 3,65,000 होतात. ना कोणतं व्याज ना कोणती गुंतवणूक, तरीही 3,65,000 रुपये होऊ शकतात. जर तुम्ही हेच पैसे बचत खात्यात टाकले तर, समजा तुम्ही दर महिन्याला 3,000 रुपये बचत खात्यात टाकले आणि सरासरी व्याज त्याला 3% आलं तर 10 वर्षानंतर हीच रक्कम होते 4,25,000. तुमची मुद्दल गुंतवणूक होते 3,65,000 आणि त्यावर व्याज येतं 60,000. म्हणजे तुम्ही पैसे बँकेत जरी टाकले तरी त्याच्यावर वाढ होते, त्याच्यावर व्याज येतं. याच पैशाची जर तुम्ही बँकेत आरडी केली तर, आरडी म्हणजे रिकव्हरी इन डिपॉझिट. जर तुम्ही आरडी केली आणि या आरडीवर तुम्हाला 6.5% व्याज मिळाले तर दर महिन्याला तुम्ही 3,000 रुपये आरडी केली आणि हीच आरडी 10 वर्षांनंतर होते 4,90,000 ते 5,10,000. तुमची गुंतवणूक होते 3,65,000 आणि त्यावर तुम्हाला व्याज येतं 1,30,000 ते 1,45,000. जर याच पैशाची आपण एसआयपी केली तर, आतापर्यंत आपण एसआयपी बघितली, इंडेक्स फंड बघितला किंवा म्युच्युअल फंड जरी बघितला तरी याच्यावर आपल्याला 12% परतावा मिळालेला आहे. जर तुम्ही 3,000 रुपयाची एसआयपी दर महिन्याला केली आणि ही एसआयपी 10 वर्षांनंतर याची एसआयपीचे पैसे किती होतात, या एसआयपीचे पैसे होतात 6,80,000 ते 7,00,000. इथे जादू कुठे झाली, इथे जादू झाली कंपाऊंडिंगची. कंपाऊंडिंग म्हणजे तुमच्या पैशाला आलेलं व्याज आणि त्या व्याजाला आलेलं व्याज म्हणजे तुमच्या व्याजाला व्याज लागणे म्हणजे कंपाऊंडिंग. जर तुम्ही हेच पैसे घरीच बचत करून ठेवले, म्हणजे दररोजचे 100 रुपये काढून ठेवले, दररोजचे 100 रुपये काढून ठेवले तर 10 वर्षानंतर हे पैसे होतात 3,65,000. आणि जर हेच पैसे तुम्ही बँकेत टाकले बचत खात्यात तर याचे पैसे होतात 4,25,000. आणि हेच पैसे जर तुम्ही आरडी मध्ये टाकले तर याचे पैसे होतात 5,00,000. आणि हेच पैसे जर तुम्ही एसआयपी मध्ये टाकले तर 10 वर्षानंतर हे होतात 6,90,000. जर हीच एसआयपी 15 ते 20 वर्षे केली तर सर्वात मोठी लोकांची चूक म्हणजे ते लवकर थांबतात. जर तुम्ही 15 वर्षे केली तर तुमची एसआयपी ची व्हॅल्यू होते 15,00,000 आणि जर तुम्ही हीच एसआयपी परत चालू राहू दिली 20 वर्षे केली तर या एसआयपी ची व्हॅल्यू होते 29 ते 30,00,000. बघा, दोन मित्र आहेत, अमोल आणि सागर. अमोल दररोज 100 रुपये खर्च करतो आणि तेच 100 रुपये सागर बचत करतो. अमोल दररोज 100 रुपये खर्च करतो आणि सागर तेच 100 रुपये बचत करतो. 10 वर्षानंतर अमोल पशी त्याच्यातला 1 रुपयाही राहत नाही आणि सागरने त्याची एसआयपी केलेली असती. सागर पशी त्याच 100 रुपयाचे आज 6,90,000 असतात. दररोज 100 रुपये वाचवणं कठीण आहे, पण जर तुम्ही प्लॅन केला, जर तुम्हाला माहिती आहे आपला एक्स्ट्रा खर्च काय आहे, स्वतःचा खर्च माहिती आहे, अनावश्यक खर्च स्वतःचा काय आहे हे स्वतःला माहिती असतं, स्वतः एक्स्ट्रा पैसे आपले कुठे चाललेत हे आपल्याला माहिती असतं. जर आपण विचार केला, विशिष्ट प्लॅन केला तर आपले कदाचित पैसे वाचू शकतात. 10 वर्षानंतर तीच रक्कम लाखोमध्ये असू शकते. स्वतःचा विचार करा, स्वतःचे पैसे कुठे वाचत आहेत, कुठे पैसे आपले जास्ती जात आहेत, स्वतः विचार करा आणि बचत करण्याचा प्रयत्न करा. आता सुरुवात कशी करायची, आपण आतापर्यंत बघितला घटाटोप, पण आता सुरुवात कशी करायची. ग्रो, झरोदा, एंजल वन, अपस्टॉक्स यासारख्या ऍपवर जा, केवायसी पूर्ण करा, निफ्टी 50 इंडेक्स फंड निवडा, त्यामध्ये तुम्हाला मंथली किती पैसे टाकायचे, मंथली 3,000 रुपये टाकायचे ते सेट करा. त्याच्यानंतर तुमचा ऑटो पेमेंट सेट करा आणि निवांत बसा. 10 वर्षानंतर त्याचे पैसे 6,50,000 ते 7,00,000 रुपये होतात. यामध्ये आपल्याला सावधगिरी काय बाळगायची आहे, बघा, एसआयपी आपण केली, एसआयपी चे पैसे हे म्युच्युअल फंड मध्ये जातात आणि म्युच्युअल फंड हे मार्केटनुसार वर खाली होत असतं. आपल्याला परतावा तितका मिळेलच याची गॅरंटी नाही. आपला इमर्जन्सी फंड आधीच तयार करून ठेवा, म्हणजे आपल्याला एसआयपी तोडायची गरज पडणार नाही. आजपासून ठरवा, मी रोजचे 100 रुपये वाचवेल, महिन्याला 3,000 रुपये वाचवेल, वर्षाला 36,500 वाचवेल आणि 10 वर्षात मी तेच पैसे 3,65,000 वाचवेल आणि त्या पैशाची मी एसआयपी केलेली असल्यामुळे ते 6.5 ते 7,00,000 रुपये होतात. आणि तेच एसआयपी तेच पैसे मी जर 15 वर्षे केले तर त्याचे 15,00,000 रुपये होतात आणि तेच एसआयपी तेच पैसे जर मी 20 वर्षे केले तर त्याचे 29 ते 30,00,000 रुपये होतात. मित्रांनो,
श्रीमंत होण्यासाठी मोठ्या पगाराची गरज नाही आहे. तुमच्या छोट्या छोट्या सवयी तुम्हाला श्रीमंत करू शकतात. सवयी ह्या तुम्हाला पैशापेक्षा श्रीमंत करू शकतात. पैसा हा मोठा नसतो, मोठ्या असतात त्या तुमच्या सवयी. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच बिझनेस रिलेटेड, फायनान्स रिलेटेड व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर बेल आयकॉन दाबून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर पाहत राहा नवनाथ आंधळे.